आणि गोवा मुक्ती संग्रामाला 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्तानं एबीपी माझा घेऊन आले एक खास वृत्त। गोव्याच्या मुक्ती संग्रामाची साठी या विशेष वृत्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला। देश आनंदाने अक्षरशः नाचत होता, पण त्यानंतर सुद्धा महाराष्ट्र शेजारच्या गोव्यामध्ये गोवन जनतेला मात्र 14 वर्ष वनवास सहन करावा लागला। कारण पोर्तुगीजांनी गोवन भूमी आपल्या मालकीची समजून तिथे आपला खुंटा बळकट करण्याचा डाव रचला आणि सुरू झाला संघर्ष तब्बल 14 वर्षांचा। अखेर 19 डिसेंबर 1961 ला गोवा मुक्ती संग्रामाची लढाई संपली आणि गोवा स्वतंत्र झाला। ही लढाई नेमकी कशी होती, या काळात काय काय झालं, बघूयात गोव्याच्या मुक्ती संग्रामाचा हा ज्वलंत इतिहास। At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom. 15 ऑगस्ट 1947 150 वर्षांच्या गुलामगिरीनंतर देशात स्वातंत्र्याची पहाट झाली। पण काश्मीर, हैदराबाद आणि जुनागडसह 5 संस्थानांशी कडवा संघर्ष सुरू होता आणि त्यापेक्षाही कठीण लढाई सुरू होती ती गोव्यात। कारण 450 वर्ष गोव्याच्या भूमीत पाय रोवून बसलेले पोर्तुगीज इथून हलायला तयार नव्हते। जहां तक गोवा का सवाल है, वहां भी हमारी नीति वही शांति की है। आझाद मैदानातले हे स्मारक गोव्यासाठी हुतात्मा झालेल्यांची आठवण आहे। खरं तर भारत स्वतंत्र झाला तेव्हाच पोर्तुगीज गोव्यातून काढता पाय घेतील अशी अपेक्षा होती, पण तसं झालं नाही। पोर्तुगाल शासक सालाजारनं निर्बंध कडक केले, लिहिणं बोलणं सेन्सॉर केलं आणि पोर्तुगीज वसाहतीचाच गोवा हा एक भाग आहे आणि तिथं भारतीय लोक घुसखोरी करतायत अशी बोंब ठोकली। हे बघा, ही पोर्तुगीजांचं एक छान राजकीय कौशल्य मानावं लागेल। आपले ज्या वसाहती आहेत त्यांना त्याने आपल्याच टेरिटरी, ओव्हरसीज टेरिटरी म्हणून मान्यता दिली। त्यामुळे काय झालं की जिथं म्हणून राजवटी होत्या तो केवळ आपल्या आर्थिक, ब्रिटिशांनी काय केलं ते केवळ आर्थिक फायद्यांसाठी त्या टेरिटरी ठेवल्या, त्यांना नागरिकत्वाचा अधिकार नाही दिला। पोर्तुगीजांनी त्यांना नागरिकाचा अधिकार दिला। त्यामुळे झालं असं की ज्या वसाहती होत्या त्यांना आजही पोर्तुगाल आपली राज्य मानते, जरी त्यांनी राजकीय हक्क जरी सोडून दिलेला असला। पण आज जर तुम्ही विचार केला तर गोव्याचे अनेक लोक, जवळजवळ मी म्हणेन 10-15 हजार लोक आज युरोपमध्ये स्थायिक झालेले आहेत पोर्तुगीज नागरिकत्व घेऊन। सरदार पटेलांनी काश्मीर, हैदराबाद आणि जुनागडच्या संस्थानिकांना अद्दल घडवली होती। थेट लष्करी कारवाई करून अखंड आणि मजबूत भारताची प्रतिमा ठळक केली। त्यामुळेच गोव्यात मात्र हे धुरीण शांत का राहिले हा प्रश्न कायम विचारला जातो। मेन प्रॉब्लेम हा होता, जेव्हा भारत 47 ला स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947, इमिजिएटली गोवा स्वतंत्र व्हायला हवा होता, पण तसं झालं नाही। कारण नेहरूचं जे आमचे फर्स्ट प्राईम मिनिस्टर होते जवाहरलाल नेहरू, त्यांचं असं धोरण होतं की मिलिटरी फोर्स म्हणजे फोर्स यूज करायचा नाही अगेन्स्ट एनी पॉवर। सो पोर्तुगालचं इथे राज होतं म्हटल्यावर त्यांचं जे पंचशील डॉक्ट्रिन होतं, जे चायनाबरोबर साईन केलं होतं 1954 ला, त्याच्या धोरणाविषयी असं होतं की नो टेरिटोरियल ॲग्रेशन ऑन अनदर कंट्री, एनी अदर टेरिटरी। ॲक्च्युली गोवा हा भारताचाच भाग होता, पण त्यांनी ते तसं घेतलं की वी आर गोइंग टू यूज फोर्स इफ वी अटॅक गोवा अँड लिबरेट गोवा। ॲक्च्युली हे चुकीचं धोरण होतं। पोर्तुगीजांच्या अत्याचारांना गोवन जनता कंटाळली होती। सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही मार्गानं गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलनं सुरू होती। पण गोव्यात पोर्तुगीजांची एंट्री कशी झाली याची कथाही रोचक आहे। जेव्हा 1510 मध्ये पोर्तुगीज इथं आलेत, ते आले नाहीत, त्यांना बोलावलं गेलंय। थिमय्या आणखी जो म्हाळूपै वेर्णेकर होता त्यानं तिथं जाऊन आणलं त्यांना इथं की इथं या आणि हा आदिलशाह इथं आम्हाला त्रास देतोय, त्याला हाकलून द्या, ह्याला इथं मुक्त करा आणि ही विल गिव्ह यू व्हॉट एव्हर द ट्रेड राईट्स। पण तसं झालं नाही।
जेव्हा अफोन्सो अल्बुकेर्क इथे आला 25 नोव्हेंबर 1510 तेव्हा हा कुठेच उरला नाही. त्याने आपला द ऑर्डर इथं स्थापित केली इन द नेम ऑफ द किंग ऑफ पोर्चुगल. गोव्यात पाऊल ठेवल्यानंतर पोर्तुगीजांनी आपलं खरं रूप दाखवलं. कारण इंग्रजांसारखं केवळ व्यापार करणं एवढंच पोर्तुगीजांचं ध्येय नव्हतं. इथं आदिलशाही होती. आदिलशाहीचं सैन्य सगळे मुस्लिम. त्या मुस्लिमांना पोर्तुगीजाने अक्षरशः कापून काढलं. असं सांगतात की 2 दिवसात त्या लोकांनी इतके मुसलमान सैनिक मारले की त्याची सगळी प्रेते मांडवीमधून वाहत होती 8 दिवस. आणि मांडवीचं पाणी लाल भरलं होतं. आदिलशाही आणि मुस्लिमांचा नायनाट केल्यानंतर पोर्तुगीजांचं पुढचं टार्गेट होतं तिथले कॅथलिक आणि हिंदू. कारण पोर्तुगीज एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात क्रूज घेऊनच गोव्यात शिरले होते. आत्ताप्रमाणेच त्या काळातही गोव्यात हिंदू, मुस्लिम, कॅथलिक हे गुण्यागोविंदानं नांदत होते. त्यांची जगण्याची पद्धत वेगळी होती, खानपान आणि प्रतीकं वेगळी होती, पण जगण्यामध्ये संघर्ष नव्हता. मात्र जेव्हा पोर्तुगीज गोव्यात आले तेव्हा त्यांनी धर्मपरिवर्तनाची मोहीम हातात घेतली आणि त्याला विरोध करणाऱ्यांचा त्यांनी अघोरी छळ केला. फर्स्ट कन्व्हर्जन जे गोव्यामध्ये झालं ते मुस्लिम स्त्रियांचं झालं. म्हणजे जे आदिलशाहच्या ज्या विधवा होत्या किंवा त्यांच्या जो मुली होत्या ज्या ऑफिसर्सच्या, त्यांना फोर्सिबली ख्रिश्चॅनिटीमध्ये कन्वर्ट करून फ्रॉम इस्लाम टू ख्रिश्चॅनिटी त्यांना कन्वर्ट केलं गेलं आणि त्यांना प्रत्येक मुलीला मारिया असं नाव दिलं गेलं. त्यामुळे गोव्यामध्ये एक ट्रेडिशन आहे जे कॅथलिकमध्ये आहे. सो एव्हरी गोवन गर्ल इज ॲड्रेस्ड एज मारिया फर्स्ट अँड आफ्टर मदर मॅरी अँड देन शी कॅन टेक अप एनी अदर नेम. सो कन्व्हर्जन्स बिगेन विथ द मुस्लिम विमेन कन्वर्टेड टू ख्रिश्चॅनिटी. आणि तेव्हापासून मग जी देवळं आहे ती मोडली गेली, चर्चेस बांधल्या गेल्या, मग कन्व्हर्जन फोर्स कन्व्हर्जन झालं. हिंदू आणि मुस्लिमला कन्वर्ट करून ख्रिश्चन बनवण्यात आलं तिसवाडी, बार्देज आणि साल्सेटमध्ये. धर्म परिवर्तनासाठी पोर्तुगालहून पाद्री इथं आले. लोकांना कधी प्रलोभनं दाखवली गेली तर कधी बळजोरी केली गेली. आणि याच अत्याचारांना कंटाळून गोव्यात पोर्तुगीजांविरोधात पहिला उठाव झाला, कुंकळीचा विद्रोह 1583 साली. फर्स्ट बंड झाला तो 15 जुलै 1583 कुंकळीमध्ये, जेव्हा 5 पादरी जे इटालियन थोडे होते त्यांच्याबरोबर 2 मुलं, 1-2-3 लोक तिकडचे, आणखी एक स्मॉल ग्रुप ऑफ आर्मी त्यांच्याबरोबर ते कुंकळीमध्ये गेले होली स्पिरिट चर्चमधून मडगावच्या, टू आयडेंटिफाय अ प्लेस फॉर द चर्च. पण त्याच्या पूर्वी काय झालं होतं, जिथं जिथं हे लोक गेली त्यांनी देवळं मोडून टाकली. हे मेसेज गेली होती तिथं. आता जेव्हा हे 5 पादरी आणखी हे आर्मी आलेली आहे, आमची शांतादुर्गेचं जे देऊळ आहे ते हे मोडून टाकणार, ही भीती बाळगून त्यांनी त्या 5 पादऱ्यांना मारून टाकलं. मग काय झालं, ते 16 जे चिफ्टन होते तिकडचे कुंकळीचे, पोर्तुगीजना माहीत होतं की आर्मी पण पाठवली तिथं तर त्यांची धडगत नाही आहे, कारण ते जंगल आहे आणि त्यांना माहीत आहे, ह्यांना माहीत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, कपट केलं. असोळणामध्ये एक फोर्ट होता, तिथं त्यांना बोलावलं की आम्ही पीस करूया आता. पण जेव्हा हे 16 लोक आत गेले त्यातला एक माणूस, त्याला काहीतरी डाऊट आला आणि तो तिथून जे पॉसिबली जो पिग टॉयलेट होता ना त्यातून तो पळाला, साळमध्ये उडी टाकून तो. पण ह्या 15 लोकांना त्यानं कापून मारलं. कुंकळीनंतर पोर्तुगीजांविरोधात विद्रोहाची एक मालिकाच तयार झाली आणि त्यातला महत्त्वाचा पाडाव 1788चा पिंटो विद्रोह. वितारिनो फारिया आणि जोस गोन्साल्विस हे दोघं पोर्तुगालमध्ये शिकायला होते. तिथे त्यांनी युरोपातली स्वातंत्र्य संग्रामाची चळवळ अत्यंत जवळून बघितली, त्यातून प्रेरणा घेतली. ते गोव्यात परत आले आणि त्यांनी थेट पोर्तुगीजांना आव्हान दिलं. पण पोर्तुगीजांकडे असलेलं सैन्य, शस्त्रास्त्र आणि यंत्रणा याबाबत विद्रोही तोकडे पडले. अखेर डिसेंबर 1788ला जवळपास 50 विद्रोहींना पोर्तुगीजांनी ताब्यात घेतलं आणि या आगवा किल्ल्यावरच्या तुरुंगात डांबलं. त्यातल्या बऱ्याचशा लोकांना नंतर फाशी देण्यात आली आणि उरलेल्यांचा अनन्वित छळ झाला. 24 बंड झाले आणि त्याच्यापैकी एक प्रमुख बंड म्हणजे दीपाजी राणे, दुसरं बंड म्हणजे दादा राणे, झिलू राणे, अशी काही बंड झाली.
दीपाजी राणे त्यांना बदले नाहीत. काही वर्ष दीपाजी राणेने त्यांना चांगलं नाचवलं. मग आले दादाजी राणे. त्या दादाजी राणे या लोकांनी काय मोठंसं म्हणजे असं मोठं काहीतरी बंड वगैरे केलं नाही, पण पोर्तुगीज लोकांनी त्यांना 19व्या शतकाच्या अखेरीस त्यांना पकडून त्यांच्यावर कोर्ट मार्शल करून त्या लोकांना त्यांनी तिमोरला, म्हणजे पॅसिफिक महासागरात जे तिमोर नावाचं आता जे नवीन राष्ट्र उदयाला तिकडे पाठवले आणि तिथे त्या सगळ्याचा तिकडेच अंत झाला. पोर्तुगीजांना टक्कर देण्यासाठी तिकडून हिंदवी स्वराज्यानेही जोर लावला होता. छत्रपती संभाजी महाराजांनी तिसवाडी सोडून इतर भागावर भगवा फडकवला होता. पण एका मोगलांच्या आक्रमणाची माशी शिंकली आणि संभाजी महाराजांना परत फिरावं लागलं. ॲक्च्युली छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य गोव्याच्या उत्तरीय भागात म्हणजे पेडणे, बिचोली, साखळी, सत्तरी ह्या भागावर सुद्धा होतं. फ्रॉम 1664 त्यांनी आदिलशाला तिथून हाकलून नेलं आणि तिथे त्यांचं राज्य होतं. आणखी नंतर पोंडा, सांगे केपेकोण ह्याच्यावर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा धर्मांतराचं ओपच केलं होतं. त्यांचे पदस्पर्श इथे 19 नोव्हेंबर 1667ला गोव्याच्या भूमीवर त्यांचं आगमन सुद्धा झालं आणि सप्तकोटीश्वर त्यांचा जीर्णोद्धार सुद्धा केला होता मंदिराचा. नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी 1683मध्ये पूर्ण ऑलमोस्ट फुल ऑफ गोवा घेतला होता एक्सेप्ट ओल्ड गोवा. आणि तेव्हाच छत्रपती संभाजी महाराजांना मेसेज आली की औरंगजेबच्या थोरल्या मुलाने मराठा स्वराज्यावर अटॅक केले आहे, त्याच्यासाठी त्यांनी विड्रॉ केलं. 1946 साल उजाडलं होतं. गोव्यात टी.बी. कुन्हा आणि डॉक्टर जिलिओ मेनेंजिस यांनी गोव्याच्या मुक्तीचा अंगार चेतवला होता आणि त्याचा वणवा होण्यासाठी राम मनोहर लोहियांची फुंकर कामी आली. 42च्या चलेजावच्या चळवळीनंतर लोहिया कराचीतल्या जेलमध्ये होते. इथे इंग्रजांनी त्यांचा छळ केला. लोहियांची प्रकृती बिघडली आणि थोड्या विश्रांतीसाठी 1946 साली लोहिया त्यांचे मित्र डॉक्टर जिलिओ मेनेंजिस यांच्या गोव्यातल्या घरी आले. हे ग्रस्त मुंबईहून गोव्याला आले होते आरोग्य सुधारण्यासाठी. पण लोक आल्यानंतर राजकारणाच्या गोष्टी सुरू झाल्या. लोकांनी त्यांना सांगितलं गोव्यामध्ये आम्हाला कोणतेही स्वातंत्र्य नाही, आम्हाला लिहिता येत नाही, उघडपणे बोलता येत नाही, सभा घेऊ शकत नाही. इतकंच काय, विवाहाचे आमंत्रणसुद्धा जरी छापायचं झालं तर त्याला परवानगी लागते. हे सगळं म्हणतो लोहिया म्हणाले, हे सगळं तुम्ही कसं सहन करता? इंग्रजांना लाजवणारे पोर्तुगीजी अत्याचार बघून राम मनोहर लोहिया कमालीचे संतापले. त्यांनी मडगावच्या याच मैदानात जाहीर सभा घेण्याची घोषणा केली, तीही गोव्यात भाषणबंदी असताना. दिवस होता 18 जून. पाऊस मी म्हणत होता. तरीही लोहियांना बघणे ऐकण्यासाठी गोवेकरांनी तुडुंब गर्दी केली होती. पोलिसांनी लोहियांना रोखण्यासाठी मोठा फौजफाटा लावला होता. जे काही एक उत्स्फूर्तता जी काही स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जी लागते ना, त्याचा प्रत्यय लोहियाने आणून दिला आणि ते थेट तिकडं आले. लोहिया मैदानावर ते उभे राहिले आणि ते भाषण करायला उभे राहतात. म्हणजे माझ्या अंगावर आजही रोमांच उभा आहे. ते जेव्हा उभे राहिले तेव्हा एक मोंतेर नावाचा अत्यंत जुलमी पोलीस अधिकारी होता. तो गेला आणि त्यांनी त्यांचा हात पकडला आणि एका हातात त्यांचं पिस्तूल होतं. लोहियाने त्यांचा हात झुगारून दिला. त्यांना अक्षरशः मागं लोटलं आणि ते भाषण करायला लागले. त्यानंतर त्यांना पकडून द्यायला वगैरे झालं. पण त्या एका घटनेनं ही स्वातंत्र्याच्या उर्मीची ठिणगी पडली की एका सरकारी अधिकाऱ्याच्या पिस्तूलला डाव्या हाताने झुकांडी देऊन खाली टाकणारा असा ग्रस्त लोहिया. याबरोबर लोकांनी एक जो तिकडे कलकलाट गजबजाट केला तो मला वाटतं अजूनही मला ताजाच वाटतो. गोव्याचे एक प्रसिद्ध कवी बाबू बोरकर, तुम्ही ऐकलं असेल नाव, ते तिथं होते. तो प्रसंग पाहता त्यांच्या भावना अशा अनावर झाल्या की त्यांना तिथंच एक कविता सुचली. कविता कसली? त्रिवार मंगलवार आज आला त्रिवार मंगलवार, स्वातंत्र्याची सिंहगर्जना आता इथे उठणार. अशा त्या कवितेच्या सुरुवातीच्या ओळी. पोर्तुगीजांनी लोहियांना अटक करून तुरुंगात डांबलं. त्याचे पडसाद देशभर उमटले. स्वतः महात्मा गांधींनी हरिजनमध्ये लेख लिहून पोर्तुगीजांच्या कृत्याचा निषेध केला. यावेळी महिलांनी पोर्तुगीजांविरोधात थेट रस्त्यावर उतरून केलेला संघर्ष
महत्त्वाचा ठरला. हा जो मुवमेंट होता मडगावला, त्यात वत्सला कीर्तनी 21 इयर ओल्ड वत्सला कीर्तनी ह्यांना जय हिंद, त्यांनी जय हिंद म्हटलं म्हणून त्यांना कैदेत टाकलं गेलं. मग प्रमिलाबाई जामावलीकर ह्यांनी एक 40 महिलांचा मोर्चा नेला मडगावच्या पोलीस स्थानकावर अँड शी डिमांडेड द रिलीज ऑफ वत्सला कीर्तनी. महिलांच्या ॲक्च्युली हिंदू महिलांना त्यावेळी तिथं स्वतंत्र नव्हतं. सो दिस फ्रीडम स्ट्रगल वी ऑल्सो सी द लिबरेशन ऑफ विमेन फॉर द फर्स्ट टाइम. नंतर मग अनेक महिलांनी, सुधाताई जोशींनी म्हापशाला सत्याग्रह केला ऑन 6 एप्रिल 1955. मग शारदाताई सावयकर होत्या, सिंधू देशपांडे म्हणून एक अहमदनगरच्या इथे महिला आल्या होत्या, त्या आता आहेत पुण्यामध्ये. सो सिंधुताई देशपांडे शी इन्स्पायर्ड मेनी गर्ल्स फ्रॉम गोवा, सूर्यकांती फळदेसाई, लक्ष्मी पैंगीणकर, शशिकला आल्मेदा, मग विलासिनी प्रभू, अशा अनेक महिलांना त्यांना प्रोत्साहन देऊन हे केलं. हा जो अजेंत मोंतेर, त्याची दहशत प्रचंड होती. त्यामुळे ज्या महिला, असं मानलं जातं, बाहेर आलेलं नाही, ज्या महिला स्वातंत्र्य लढ्यामध्ये खुल्या रीतीने किंवा चोरीनं भाग घेतात, त्यांच्यावर बलात्कार केले जायचे. त्यांना आतमध्ये नेऊन त्यांना अशा तऱ्हेनं अघोरी शिक्षा व्हायची की महिलांची म्हणजे विटंबना करण्याचा प्रकार मला वाटतं भारतामध्ये केवळ गोव्यात घडला. अशा तऱ्हेची महिला मोठ्या प्रमाणात भारतीय याच्यामध्ये सामील झाल्या. ब्रिटिश काही प्रमाणात सुसंस्कृत होते, त्यांनी महिलांची अशा तऱ्हेनं विटंबना केली नाही जी गोव्यामध्ये झाली. त्यामुळे तरीही न डगमगता अशा महिला पुढे आल्या, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे खरं म्हणजे हा भारतीय इतिहासामध्ये नोंदवलं गेलं प्रचार पाहिजे की गोव्यामधल्या महिलांनी जे काही कंट्रीब्युशन केलं ते एक वैशिष्ट्यपूर्ण होतं. त्यांना ऑर्डर होती की तुम्ही सरेंडर व्हा, पण सरेंडर व्हायच्या अगोदर सगळा गोवा भुईसपाट करून टाका. जे कट्टरवादी पोर्तुगीज होते त्याने आपला जो विभाग आहे, जो विभाग त्यांच्या ताब्यात आहे, तो त्याने स्फोटाने उडवून टाकला. या विशेष कार्यक्रमात आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. बघत रहा एबीपी माझा. डायबिटीसशी लढायचंय ना, तर मग अभयचे जांभूळयुक्त जंबवासा 24 श्रेष्ठ वनौषधींची आयुर्वेदिक शक्ती, मधुमेहींसाठी संजीवनी. आप एग्जैक्टली करते क्या हो? भगवान का अधूरा सपना पूरा करता हूँ. परीक्षा की मैच फिक्सिंग यही करवाता है. तो सोच भी नहीं सकता ये सब कितना गहरा है. सब जानते हैं कि एक डिजर्विंग कैंडिडेट से ज्यादा एक पैसे वाले के डॉक्टर बनने के चांसेस ज्यादा हैं इस देश में. The Whistleblower streaming now on Sony Live. नाइस सरप्राइज गाइस, पर बता के तो आते. इस प्लेट में ना अगर टिक्के, कबाब, तंदूरी आ जाती. अब इतने नखरे हैं, कुछ स्पेशल तो खिलाना ही पड़ेगा. टूट पड़ो. इतनी फास्ट? तू मास्टर शेफ है क्या? मास्टर शेफ नहीं, फास्टर शेफ. Nish is ready to cook for the love of meat. ठंड पड़ी पर तैयारी हुई पूरी. बिट्टू, गोवर्धन घी लेते आना. ठंड की तैयारी बाहर से ही नहीं, अंदर से भी गोवर्धन घी के साथ, जो ठंड में भी सेहत और गर्माहट बनाए रखे. गोवर्धन घी. जानते हो मैं ये रील क्यों बना रही हूँ? क्योंकि मैं रियली खुश हूँ कि सेंचुरी का स्लीप ऑफ अब ऑन है. अब पाएं रियली जबरदस्त ऑफर्स और हर वो चीज जो दे आपको बेहतर नींद. रिश्ते में ये सब क्रीम के बाप लगते हैं. आणि नाव आहे बोरोप्लस. बोरोप्लस जी पार पाडते अनेक भूमिका. नाईट क्रीम, ड्राय लिप्स, विंटर क्रीम, 24 तास मॉइश्चरायझर, देते सॉफ्ट तेजस्वी त्वचा. 10 आयुर्वेदिक वनौषधी असलेली बोरोप्लस. आधुनिक तंत्र आणि महाशक्तिशाली फॉर्म्युलाने बनवली आहे घडीला भारताची नंबर 1 डिटर्जंट पावडर. आधी वापरून पहा मग विश्वास ठेवा. गोव्याच्या मुक्तीसंग्रामाची साठी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राम मनोहर लोहियांच्या त्या ऐतिहासिक भाषणानं आजपर्यंत केवळ पोर्तुगीजांचे अत्याचार सहन करणाऱ्या गोवन नागरिकांमध्ये अंगार पेटवला आणि त्याची धग पोर्तुगीज साम्राज्याला जाणवायला लागली. त्यांच्या जुलमी सत्तेला हादरे बसायला लागले.
एकीकडे काँग्रेसच्या माध्यमातून सविनय आंदोलन सुरू असताना तरुणांच्या सशस्त्र आझाद गोमांतक दलानं पोर्तुगीजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. पोर्तुगीजांवर आता दबाव वाढू लागला होता. 1954 मध्ये ती अस्तित्वात आली आणि त्याचे पुढारपण जे विश्वनाथ लवंदे यांच्या पुढारात लिडरशिपखाली ती तयार झाली. त्यात कित्येक जण तरुण हे सहभाग झाले होते, निधड्या छातीचे. त्यात कुंकळचे जास्ती लोक होते. त्या आझाद गोमांतक दलामुळे कुंकळचे लोक जास्ती होते, कारण ते त्यांचा मराठा समाज, ते धाडसी लोक सगळे, त्यांचे जास्ती होते. नंतर प्रभाकर सिंह आमचे एक्स IGP, नंतर मग असे पुष्कळ जण होते. आणि त्यांचा पहिला विजय जो त्यांनी 1954 मध्ये दादरा नगर हवेली बाहेरचा सपोर्ट नसताना, म्हणजे भारतीय सपोर्ट नसताना आपल्या शक्तीवर त्यांची स्वातंत्र्य मिळवून दिलं. तिकडे दीव दमणमधून पोर्तुगीजांना हाकलल्यानंतर मराठी पुढाऱ्यांनीही गोव्याच्या मुक्तीसाठी गोवा विमोचन सहाय्यक समिती स्थापन केली. गोव्यावर सत्याग्रही मार्गाने चाल करून जाण्याचा दिवस ठरला 15 ऑगस्ट 1955. SM जोशी, नाग गोरे, मधु दंडवते, हिरवे गुरुजी, शेषराव वानखेडे, सेनापती बापट यांच्या नेतृत्वात एका मागून एक स्वातंत्र्य सैनिकांच्या तुकड्या वेगवेगळ्या मार्गाने गोव्यात शिरण्याचा प्रयत्न करत होत्या. 15 ऑगस्ट 1955 मध्ये जे घडलं तेव्हा द होल इमेज, पोर्तुगीजांची जी इमेज होती ती वर्ल्ड कम्युनिटी त्यांच्यापासून दूर गेले. झालं असं की जेव्हा हा कॉल दिला होता की 15 ऑगस्टला इथं येऊया, तेव्हा वर्ल्डचे जे न्यूज एजन्सीज होते, इथं पत्रादेवीमध्ये दोघं होतं, असोसिएटेड प्रेस अँड कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस, त्यांची 2 माणसं येऊन तिथं थांबली होती. फॉरेनर्स, कॅप, कॅमेरा, बुक तिथं थांबली होती बॉर्डरवर. आणि 10 वाजता काही नसताना, म्हणजे नो गन्स, नो नथिंग, फक्त झेंडे घेऊन जेव्हा लोक आत गेली तेव्हा त्या अनआर्म्ड सत्याग्रहीवर पोर्तुगीजांनी मशीन गनमधून गोळ्या झाडल्या. टोटल अराउंड 20 पीपल डाईड. इथंच नाही तर दूधसागरच्या टनलमधून जेव्हा ते लोक आत येत होतं त्यांना अर्ध्या वाटेवर यायला दिलं आणि मग मशीन गन फायरने तिथं ऑलमोस्ट अबाउट 19 पीपल हॅव डाईड त्या दिवशी, एका दिवशी. आंतरराष्ट्रीय पातळीवर पोर्तुगीजांची छिथू झाली. पोर्तुगालला पाठिंबा देणाऱ्या अमेरिका आणि ब्रिटनचं तोंड बंद झालं. आफ्रिकेसह सोव्हिएत रशियानं भारताच्या लष्करी कारवाईच्या मनसुब्याला पाठिंबा दर्शवला. आता त्या टाइमला पंडित जवाहरलाल नेहरू अटॅक करू शकत होता, पण त्याला सांगितलं की आता जाऊ नकोस, थांब. आणि आमचा डिफेन्स मिनिस्टर होता VPK कृष्णा मेनन. त्यांनी जी युनायटेड नेशन्समध्ये स्पीच दिली फॉर 7 hours and 48 minutes समथिंग, ती ऑलमोस्ट 50 वर्ष लागली त्या बाईला ब्रेक करायला विथ जस्ट फ्यू मिनिट्स. आणि त्याने त्यावेळी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला सांगू नका आम्ही काय करायचं आहे, आम्हाला माहीत आहे, जेव्हा करायचं आहे त्यांना आम्ही करणार. त्यांना ऑर्डर होती की तुम्ही सरेंडर व्हा, पण सरेंडर व्हायच्या अगोदर सगळा गोवा भुईसपाट करून टाका. जे कट्टरवादी पोर्तुगीज होते त्याने आपला जो विभाग आहे, जो विभाग त्यांच्या ताब्यात आहे, तो त्याने स्फोटाने उडवून टाकला. फॉर एक्झाम्पल सांगे तालुक्यात तो त्यांनी पूल त्याने हे उद्ध्वस्त करून टाकला, कारण तिकडे यांची ऑर्डर पोचलीच नव्हती तर तुम्ही करू नका म्हणून. नंतर बाणास्तारीचा तोही ब्रिज असाच मोडून टाकला. फोंडला आपला बोरीचा तोही ब्रिज मोडून टाकला. त्याने मडगाव सिटी उद्ध्वस्त करण्याकरता 10 ट्रक भरून जनरेटर्स आणून मडगावच्या वेगवेगळ्या ठेवलं होतं. भारत सरकारनं ऑपरेशन विजय सुरू केलं. तिन्ही दलाचं सैन्य एकाच वेळी गोव्याच्या दिशेनं चालून आलं. पोर्तुगीजांनी संघर्षाचा साधा प्रयत्नही केला नाही, थेट पांढरं निशाण फडकावलं. वासाल द सिल्वानं शरणागतीच्या दस्तावेजावर सही केली आणि 450 वर्षांच्या जुलमी राजवटीचा द एंड झाला.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.